शब्द की तृतीय गौ निवृत्ति का कथन हो गया। आज चतुर्थी व्यंजनावृत्ति का कथन। व्यंजनावृत्ती सांगतात 3। आतापर्यंत 3 वृत्त्या पाहिल्या। एक पहिली कोणतं काय रे? कर्मधारय समास सांगा नाही बघा. कर्मधारय समास. हा, कर्मधारय समासानं ते लक्षित लक्षणाचं ते उदाहरण थोडस. ते होय. हा, लक्षिताचा शो लक्षणा लक्षित लक्षणा, यह कर्मधारय समास है। लक्षणा वाली लक्षणा, लक्षण वाली लक्षणा. आता लक्षिताचा शो लक्षणा लक्षित लक्षणा, सरळ सरळ काय अर्थ होईल? लक्षण वाली लक्षणा. मग लक्षण कशाला म्हणायचं? असाधारण धर्माला लक्षण म्हणायचं. असाधारण धर्म आहे लक्षण जिचं, अशी लक्षण. आवाज येत नाही माऊली तुमचा. महाराज एकदा लेफ्ट होऊन या ना, आवाज येत नाही हो. पहिली शक्तिवृत्ती, दुसरी लक्षणावृत्ती, तिसरी गौणीवृत्ती आणि चौथी ही व्यंजनावृत्ती. आता व्यंजनावृत्ती कशी असते, काय असते? और चौथी व्यंजनावृत्ती अलंकार ग्रंथन में लिखी है. अलंकाराचे जे ग्रंथ आहेत साहित्याचे, त्या साहित्याच्या ग्रंथामध्ये व्यंजनावृत्ती सुद्धा आलेली आहे. ताका यह उदाहरण है. त्या व्यंजनावृत्तीचं उदाहरण सांगतात. शत्रुगृह में भोजन निमित्त प्रवृत्त पुरुष को दूसरा प्रिय पुरुष कहे, विषम भुंक्ष्व तहा विष का भोजन कर. यह शक्ति वृत्ति से वाक्य का अर्थ है और भोजन के अभाव में वक्ता का तात्पर्य है. आता पहा, व्यंजनावृत्तीचं उदाहरण सांगतात. शत्रूच्या घरी जेवणाकरता प्रवृत्त झालेला एखादा माणूस, एखादा मुलगा, आणि आपल्या बापाच्या आणि दुसऱ्या माणसाची जिथं भांडणं आहेत तिथंच काय चाललाय? जेवायला चाललाय. कट्टर शत्रू, आणि त्याच्या घरी जेवायला चालला. मग बाप काय म्हणेन? बाप जाऊ नको म्हणत नाही, जा म्हणतो, आणि तिथं जाऊन विष खा. आता बाप आहे, बापाने एवढं लहानपणापासून त्याला पाळलं पोसलं शिकवलं हे केलं, मरण्याकरता पाळलं का? त्याचं पालन जे केलं ते मरण्याकरता केलेलं आहे का बापानं? मग बाप मर कसा म्हणतो ना? सरळ सरळ असा तात्पर्य त्याचा अर्थ निघतो किंवा तिथं शत्रूच्या घरी गेलास तर तुला जेवणामध्ये विष घालून ते मारतील, म्हणून जा मर, अर्थात जाऊ नको असं सांगायचं. कोणाला? बापाला. शत्रु के ग्रह में भोजन निमित्त प्रवृत्त, प्रवृत्ती झाला ना, ते प्रवृत्त करायचं. भोजन निमित्त प्रवृत्त पुरुष को, शत्रूच्या घरी जेवण्याकरता प्रवृत्त झालेला माणूस, त्याला दुसरा प्रिय, त्याचा हितचिंतक काय म्हणतो? विषम भुंक्ष्व, जा तिथं जाऊन विष खा, विष का भोजन कर. यश. आता याचा अर्थ काय निघल? विषम भुंक्ष्वचा अर्थ विषाचं जेवण कर आहे ना, असा अर्थ शक्तिवृत्तीने निघल. सरळ सरळ शब्दांचा अर्थ काय निघल? विष खा असा निघल का नाही? विषम भुंक्ष्व म्हणजे विष खा असा अर्थ निघणार. परंतु वक्त्याचं तात्पर्य विष खाण्यामध्ये आहे का त्यानं? नाही. उलट भोजन के अभाव में वक्ता का तात्पर्य, तिथं जेवण करू नये हे वक्त्याचं तात्पर्य आहे. सो भोजन में शक्ति वाले पद की अभाव में संबंध के अभाव ते लक्षणा भी बने नहीं. आता इथं भोजनामध्ये शक्तिवाल्या पदाची विषम भुंक्ष्व या सरळ सरळ याची शक्तिवृत्ती कशामध्ये आहे? विष खा असा आहे ना शक्य अर्थ त्याचा.
तर मग कशात शक्ती आहे? भोजनामध्ये शक्ती आहे. भोजनामध्ये शक्तिवृत्ती आहे. तर त्या पदाची ज्या भोजनामध्ये शक्तिवृत्ती असणाऱ्या पदाची अभावामध्ये संबंध के अभाव होते, लक्षणाभी बने नाही. आता भोजनामध्ये शक्तिवृत्ती आहे आणि शक्य संबंध हो लक्षणा. शक्याच्या संबंधी जे असते ते लक्षणा. आता शक्याच्या संबंधी जेवण न भोजनाचा अभाव यामध्ये लक्षणावृत्ती तरी होईल का? कारण शक्याच्या संबंधी लक्षणा असते ना. आणि सांगायचं काय? भोजन करू नको, अभाव सांगायचा आहे, भोजनाचा अभाव सांगायचा आहे. तर मग भोजनाच्या अभावामध्ये लक्षणा सुद्धा होणार नाही है ना. अभाव में संबंध क्या अभाव ते. जेवण नको करू या वाक्याचा भोजन कर या वाक्याशी संबंधच लागत नाही. नको करू हा अभाव आहे, कर हा भाव आहे, म्हणून इथं लक्षणा सुद्धा बनत नाही, लक्षणा बी बने नाही. आता विषम भुंक्ष्व या वाक्याचं तात्पर्य विष खाऊ नको, जेवण करू नको. मग हे जेवण करू नको असा अर्थ आपल्याला लक्षणावृत्तीने काढता येईल का? लक्षणावृत्तीने काढता येणार नाही. का लक्षणावृत्तीने काढता येणार नाही? कारण शक्याच्या संबंधी असते त्याला लक्षणा म्हणायचं. तर इथं शक्याचा संबंध कुठंच लागत नाही करू नको म्हणण्यामध्ये. काय सांगतोय ते लक्षात यायले ना. याते शत्रुगृहते भोजन निवृत्ती वाक्य का व्यंग्य अर्थ है. म्हणून कसा अर्थ काढायचा? शत्रुगृहामध्ये भोजन निवृत्ती, शत्रूच्या घरी जेवण करू नये असा वाक्याचा व्यंग्य अर्थ निघतो. व्यंजनावृत्ती से जो अर्थ प्रतीत होवे सो व्यंग्य अर्थ कहे. व्यंजनावृत्तीनं जो अर्थ निघतो त्याला व्यंग्य अर्थ असं म्हणायचं. दुसरं उदाहरण देतात व्यंग्य अर्थाचं. अन्य उदाहरण, संध्या काल में अनेक पुरुषों को नाना कार्य में प्रवृत्ति निमित्त किसी ने सूर्योस्तमगतः यह वाक्य उच्चारण किया. ताकू सुन के नाना पुरुष तिस काल में अपने अपने कर्तव्य को जाने के प्रवृत्त होवे हैं. तहाँ अनेक पुरुषों को नाना कर्तव्य का बोध व्यंजनावृत्ती से होवे है. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळीची वेळ असल्यानंतर आता शेत ज्याचा मोठा खटला आहे की नाही. मग जो मालक असतो मग तो शेतामध्ये जातो. मग शेतामध्ये जात असताना शेतामध्ये गेला आणि सायंकाळची वेळ झाली समजा. आता थोड्या वेळात काय होणार आहे? सूर्यास्त होणार आहे. मग सूर्यास्त होणार आहे तर त्याला कामं सांगायची असतात सर्वांना. जो गडी असतो त्याला काय म्हणायचं असतं? वा आता सायंकाळ होणार आहे, तू गाईचं वगैरे दूध काढ, वासरू सोड, गाईचं दूध काढ. त्याच्यानंतर ज्या बाया आलेल्या आहेत रोजानं आपल्या इथं कामाला, त्यांचं थोडं थोडं राहिलेलं असते पात लावायची. म्हणजे थोडंच राहिलेलं असतं निंदायचं. आणि सूर्यास्त होणार आणि तो थोडं जे निंदायचं राहिलेलं आहे ते जर आज संपवलं नाही तर उद्या आल्यानंतर पुन्हा त्याच्यातच बसणार, त्या वेळ लावणार. मग त्याला बी सांगायचं असतं की दिवस आता थोडाच राहिलेला आहे, ते संपून टाका काम. त्याच्यानंतर कोणती लेकरूवाळी बाई असते तिला पण सांगायचं असतं की तू जाय घरी है ना. लेकरं घरी रडायला लागले, तुझं तानं लेकरू रडायला लागले घरी, त्याला जाऊन हे कर आणि या मागून येणाऱ्या बायाचा स्वयंपाक वगैरे करून ठेव, हे सुद्धा सांगायचं असतं. म्हणजे आता प्रत्येकाला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात त्याला अर्थ नाही. आणि प्रत्येकाला जर तो सांगत राहिला तर त्याचा मालकपणा काय राहिला? मालक असा असला पाहिजे की तो तिथं आल्याबरोबर प्रत्येकानं आपले आपले कामं न सांगता केले पाहिजे. त्याला तर त्या मालकपणाला अर्थ आहे.
नाहीतर मग प्रत्येक माणसाला जाऊन एक एक गोष्ट सांगावं लागू लागली तर ते मालक नाही, तो नौकर झाला मग. हम्म? म्हणजे सांगण्याची ड्युटी ज्याच्याकडे, अशा पद्धतीचा एक नौकर ठरवला जाईल तो. म्हणून सांगायचं सर्वांना, तर मग एकच वाक्य तो वापरतो, आता काय झाली, संध्याकाळ व्हायला लागली, सूर्य मावळायला लागला रे, असं मोठ्यानं वरडतो. मग सूर्य मावळायला लागला हे म्हणल्याबरोबर आता हे सूर्य मावळणार, आता तर मावळणारच आहे तो. मग आणि ते सर्वांनी दिसत पण आहे. मग सूर्य मावळायला लागला, हे कोणतं अलौकिक ज्ञान त्यानं दिलं? कोणतंच अलौकिक ज्ञान दिलं? प्रत्येक माणूस पाहूच राहिलाय की सूर्य मावळत आहे, तरी पण तो म्हणतो की सूर्य मावळतोय. मग हे सूर्य मावळतोय, हा एकटा सूर्य मावळतोय असं म्हणतो, आणि बरोबर जो कामावरचा गडी आहे तो दूध काढायला लागतो, गाईचं वासरू सोडायला लागतो. जी घरी जाणारी स्त्री आहे, जिचं लेकरू आहे, ती लगेच आवरून आपलं घरी निघते. त्याच्यानंतर ज्या कामावर रोजगारानं बाया आलेल्या आहेत, त्या फटाफटा आपली पात लावण्यामध्ये व्यस्त होतात, नाही? म्हणजे सूर्य अस्तम गतः एवढं वाक्य त्यानं उच्चारलं आणि कामं दुसरेच व्हायला लागले. याला म्हणायचं व्यंजनावृत्ती. संध्याकाल में अनेक पुरुष को नाना कार्य में प्रवृत्ती निमित्त किसी ने प्रवृत्ती निमित्त. संध्याकाळी अनेक पुरुषांना नाना कार्य म्हणजे वेगवेगळ्या कार्यामध्ये प्रवृत्ती व्हावी, ज्यानं त्यानं आपलं कामं करावे, त्याच्याकरता किशीने, कोण्या मालकानं काय सांगितलं? नुसतं सूर्य अस्तमगत है ना, सूर्य मावळायला लागला, हे वाक्य उच्चारण केलं. ताकू सुनके, ते वाक्य ऐकून नाना पुरुष तिस काल में अनेक आपने अपने कर्तव्य को जाने के प्रवृत्त होवे ना. ते वाक्य ऐकून त्यावेळेस सर्व जे आपल्या कामामध्ये, कर्तव्यामध्ये वाक्य ऐकून प्रवृत्त झाले. ता अनेक पुरुष को नाना कर्तव्य का बोध व्यंजनावृत्ती शे होवे. तिथं अनेक वेगवेगळ्या पुरुषांना नाना कर्तव्याचा बोध कशाने झाला? व्यंजनावृत्तीनं. इस रीति से व्यंजनावृत्ति के अनेक उदाहरण काव्य प्रकाश, काव्य प्रदीप आदि ग्रंथन में मम्मट, गोविंद भट्ट आदि को ने लिखे है. अशा प्रकारे व्यंजनावृत्तीचे उदाहरण काव्य प्रकाश, काव्य प्रदीप इत्यादी ग्रंथामध्ये मम्मट, गोविंद भट इत्यादी ग्रंथकारांनी लिहिलेले आहेत. सो बहुत उदाहरण शृंगार रस के, ते अनेक उदाहरण शृंगार रसाचे असल्यामुळं यातील नहीं लिखे, म्हणून इथं आम्ही लिहिले नाही. न्याय ग्रंथन में व्यंजनावृत्ति का भी लक्षणावृत्ति में अंतर्भाव कया है. न्यायाचे ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये व्यंजनावृत्तीचा लक्षणावृत्तीमध्येच अंतर्भाव केलेला आहे. और जो अलंकारिक कहे है, शक्य संबंधी अर्थ का जो लक्षणावृत्ति से वो संभवे है, सो और शक्य अर्थ के असंबंधी अर्थ में लक्षणा संभवे नहीं, ताकि शब्द से प्रतीति के अर्थ व्यंजनावृत्ति माननी चाहिए, ताका यह समाधान है. कोणी अलंकारिक असं म्हणायला लागले की बा शक्य संबंधी अर्थ का, अलंकारिक म्हणजे हे व्यंजनावृत्ती वगैरे मानणारे अलंकारिक जर म्हणू लागले शक्य संबंधी अर्थ का, तो लक्षणावृत्तीशी बहुत संभव नाही. शक्य संबंधी का असंबंधी पाहिजेत. बरं चला पाहू. शक्य संबंधी अर्थ का, तो लक्षणावृत्तीशी बोध संभवे नहीं. और शक्य अर्थ के असंबंधी अर्थ में लक्षणा संभवे शक्य संबंधी अर्थाचा लक्षणावृत्तीने बोध संभवत नाही, आणि शक्य अर्थ के असंबंधी अर्थ में लक्षणा संभवे नहीं.
लक्षणा कधी होत असते? शक्याच्या संबंधी असेल तर काय होत असते? लक्षणा. आणि शक्याच्या असंबंधी असेल तर लक्षणा कशी करता? तर इथं टाकायचं, तिथं काय टाकायचं? 62 पानावर पहिली वळचं पहिलेच अक्षर असंबंधी टाकायचं. शक्य संबंधी अर्थ तो लक्षणावृत्तीशे बोध संभवे है. शक्य संबंधी अर्थाचा कशाने बोध होतो? लक्षणावृत्तीने. कारण लक्षणावृत्तीचं लक्षणच काय? शक्य संबंध लक्षण आहे की नाही? ऐकू यायले का? हाँ, शक्य संबंधी अर्थ का तो लक्षणावृत्ति से बहुत संभव है. हाँ, और शक्य अर्थ के असंबंधी, शक्याच्या असंबंधी जो असतो तो लक्षणा, तिथं लक्षणा संभवत नाही. ताकि शब्द से प्रतीति के अर्थ व्यंजनावृत्ति माननी चाहिए. शक्य संबंधी अर्थ लागत नसल्यामुळं एक नवीन काय मानावं लागेल तुम्हाला? व्यंजनावृत्ती मानावी लागेल, माननी चाहिए. आणि त्याच्यामुळं आम्ही ही नवीन व्यंजनावृत्ती मानली आहे ना. जसं की सूर्यास्तमगत विषमभुंग स्व ही काय व्यंजनावृत्ती. इथं शक्याचा साक्षात संबंध नाही, म्हणजे लक्षणा मानता येणार नाही. आणि शक्य अर्थाचं तात्पर्य वक्त्याचं तात्पर्य नाही शक्य अर्थामध्ये, म्हणून शक्य अर्थ शक्तिवृत्ती म्हणता येत नाही आणि लक्षणावृत्ती म्हणता येत नाही. अर्थाचा संबंध लागत नसल्यामुळे लक्षणावृत्ती म्हणता येत नाही. म्हणून नवीन कोणती वृत्ती मानली? व्यंजनावृत्ती. तर ती मानायची गरजच नाही म्हणे. काय व्यंजनावृत्तीचा अंतर्भाव कशात होणार? लक्षणावृत्तीमध्येच होणार सांगतात. ता काय समाधान आहे. तिसरी जी व्यंजनावृत्ती मानली का नाही तिचं सांगतात. साक्षात व परंपरा भेद ते संबंध दो प्रकार के. संबंध असतात दोन प्रकारचे, एक साक्षात आणि दुसरा परंपरा. तिनमें साक्षात संबंध तो परस्पर किनो का ही होवे. साक्षात संबंध काहीचाच असतो, सर्व का होवे नाही, सर्वांचा साक्षात संबंध नसतो. और परंपरा संबंध तो सर्व पदार्थां का परस्पर संभव है. परंपरा संबंध तर सगळ्याच पदार्थाचा एकूण एकाशी असतो है ना. जगातले जितके काही पदार्थ आहेत त्याचा एकूण एकाशी कोणता ना कोणता तरी संबंध आहेच, म्हणजे परंपरा संबंध आहे. बहुत क्या कहे, गोत्व और अश्वत्व का भी परस्पर वेदीकरण का संबंध है. अहो फार काय सांगायचं, गायच्या ठिकाणी गोत्व आणि अश्वाच्या ठिकाणी अश्वत्व, आणि या गोत्वाचा आणि अश्वत्वाचा सुद्धा संबंध आहे. त्या संबंधाचं नाव आहे वेदीकरणाचा संबंध, आहे की नाही. वेदीकरण अधिकरण भिन्न भिन्न असणं हेच त्याचा काय झाला? संबंध झाला. आता काही आमचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. ते आमचे काय आहेत? दुश्मन आहे. दुश्मन, अरे दुश्मन हाच संबंध आहे ना. मग अति जवळचा संबंध आहे दुश्मन. जितकं घरच्याचं चिंतन करीत नाही तितकं व्यक्ती काय करतो? दुश्मनाचं चिंतन करतो. रोज संध्याकाळी उठलं, संध्याकाळी झोपत असताना त्याचंच चिंतन, आणि उठल्यानंतर सुद्धा त्याचंच चिंतन, तितकं देवाचं सुद्धा करीत नाही. मग किती किती प्रगाढ संबंध झाला. आणि त्याचा आमचा काहीच संबंध नाही म्हणतो. मग संबंध आहे की नाही? मग संबंध असल्याशिवाय दुःख होतं का? दुःख कधी होत असतं? संबंध असल्यावर होतं. मग संबंध ठेवला म्हणून दुःख झालं. ज्याचा संबंध नाही, यत्किंचितही संबंध नाही, त्याला काही जरी झालं किंवा त्यानं काही जरी केलं तरी दुःख होत नाही. तर पहा, तसंच संबंध आहे. घटाभावावर घट परस्पर विरोधी आहे. घटाभाव आणि घट, घटाभाव म्हणजे घट नसणं आणि घट म्हणजे घट असणं आहे ना. घटाभाव आणि घट हे दोघं काय परस्पर विरोधी आहे. नसणं ना असणं विरोधी आहे की नाही. तो भी घटाभाव का घट में प्रतियोगिता संबंध आहे. घटाभावाचा घटाच्या ठिकाणी प्रतियोगिता संबंध आहे की नाही. कारण घट काय प्रतियोगी आहे की नाही. कशाचा? घटाभावाचा.
घटाभावाचा तो प्रतियोगिता संबंध है। और घट का अपने अभाव में स्ववृत्ति प्रतियोगिता निरूपकता संबंध है की नाही। घटाचा आपल्या अभावामध्ये कोणता संबंध आहे? स्ववृत्ती प्रतियोगिता। त्याच्या ठिकाणी घट प्रतियोगी कोण आहे? घट। मग स्ववृत्ती कोण? घटाच्या ठिकाणी काय काय राहिली? स्ववृत्ती काय राहिली? स्ववृत्ती म्हणजे स्वतःच्या ठिकाणी राहते कोण? प्रतियोगिता। आणि त्या प्रतियोगिता ही कशाने निरूपित आहे? अभावाने निरूपित आहे ना। घटाभाव घटाभावाने निरूपित आहे। म्हणून स्ववृत्ती प्रतियोगिता निरूपकता संबंध कोणाचा कोणाच्या ठिकाणी? घटाचा आपल्या अभावाच्या ठिकाणी। कोणता संबंध? स्ववृत्ती प्रतियोगिता निरूपकता। हा, स्ववृत्ती प्रतियोगिता निरूपकता संबंध। कळलं का? हो। इस रीति से सर्व पदार्थन का आपस में परंपरा संबंध संभव है। म्हणून कोणताही पदार्थ असो, सर्व पदार्थाचा आपसामध्ये परंपरा संबंध असतोच असतो। याते व्यंग्यार्थ वे शक्य संबंधी होणे ते लक्ष्य के अंतर्भूत है। व्यंग्यार्थ सुद्धा शक्याच्या संबंधी असल्यामुळं लक्षामध्येच अंतर्भूत आहे की नाही। व्यंग्यार्थ शक्यार्थ लागत नाही म्हणून व्यंग्यार्थ तिसरी मानायची गरज नाही। लक्षार्थ लागत नाही म्हणून व्यंग्यार्थ मानायची गरज नाही। अहो व्यंग्यार्थ सुद्धा काय? लक्षामध्येच येतो। और व्यंजनावृत्ति का प्रतिपादन काव्य प्रकाश में और ताकी टीका में जयराम भट्टाचार्य आदि ने लिखा है। व्यंजनावृत्तीचं प्रतिपादन काव्य प्रकाश आणि त्याच्या टीकेमध्ये जयराम भट्टाचार्यांनी लिहिलेलं आहे। तैसे काव्य प्रदीप में और ताकी टीका उद्योतन में नागोजी भट्ट ने लिखा है। काव्य प्रदीपामध्ये सुद्धा आणि त्याची टीका उद्योतन त्यामध्ये नागोजी भट्टाने लिहिलेली। ताका खंडन मी न्याय ग्रंथन में लिखा है ना। त्याचं खंडन सुद्धा न्याय ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे। और व्याकरण ग्रंथन में कहू खंडन लिखा है, कहू प्रतिपादन। कुठं व्याकरण ग्रंथात कुठं खंडन लिहिलंय तर कुठं प्रतिपादन लिखा है। अद्वैत सिद्धांत में खंडन व प्रतिपादन का आग्रह नाही। अद्वैत म्हणजे आमच्या वेदांत शास्त्रामध्ये खंडन किंवा प्रतिपादनामध्ये आमचा आग्रह नाही। याते प्रतिपादन की रीती मात्रच नाही। म्हणून आम्ही थोडीशी रीत मात्र सांगितली व्यंजनावृत्तीची, आम्हाला त्याच्याहून काही घेणं देणं नाही। चला, लक्षणा के भेद का कथन। आता लक्षणेच्या प्रकार सांगतात ते पाहू आता आपण उद्या, आहे का नाही। पुंडलिक वरधारी विठ्ठल